अजून एक मोठी बातमी, पायधुनी 4 जणांच्या मृत्यू प्रकरणातली सर्वात मोठी अपडेट एनडीटीव्ही मराठीवर. डोकाडिया परिवारानं आधी उंदीर मारण्याचं औषध खाल्लं आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्याचं समोर आलेलं आहे. एफएसआय आणि जे हॉस्पिटलच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. उंदीर मारण्याचं जे औषध खाल्लं त्याची चव घालवण्यासाठी त्यांनी कलिंगड खाल्ल्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. दातात अडकलेलं औषध कलिंगडाच्या कापांना देखील लागलेलं आणि बाजारात सहज मिळणारं हे रॅट पॉइझन होतं अशी देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. ऋतिक, नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की हे मृत्यूचं गूढ जे आहे ते अलीकडे आता उलगडल्याचं पाहायला मिळतंय. कारण की एफएसएल कडे मागच्या 11 दिवसांपासून जो रिपोर्ट पडलेला होता त्याचा आपण बघतोय की छडा लागलेला आहे. त्यांनी जवळपास 14 ते 15 टेस्ट केलेला आहे. पण त्यानंतर अंतिम हे निघालं का जी डोकाडिया फॅमिली आहे 14ही जणांचा मृत्यू झिंक फॉस्फाईड जे उंदीर मारण्याचं औषध असतं त्याच्याद्वारे झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र जे उंदीर मारण्याचं औषधाचं प्रमाण जे आहे ते पोटामध्ये कलिंगडापेक्षा जास्त प्रमाणात आढळल्याचं या ठिकाणी निरीक्षण जे आहे ते केल्याचं डॉक्टरांनी पाहायला मिळतंय. एकंदरीत एफएसएलचे सूत्र असतील किंवा जे हॉस्पिटलचे सूत्र असतील त्या दोघांच्याही म्हणण्यानुसार जे झिंक फॉस्फाईड आहे म्हणजेच उंदीर मारण्याचं औषध जे आहे ते स्वतः अगोदर डोकाडिया फॅमिलीने सेवन केल्याची शक्यता आहे. कारण की त्याची मात्रा जी आहे ती शरीरामध्ये जास्त होती आणि टरबुजाची मात्रा जी आहे ती कमी होती. त्यामुळं कुठेतरी जी उंदीर मारण्याची औषधाची कडू चव जी आहे जी ती घालवण्यासाठीच कळणार ते टरबूज खाल्लं की का असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतोय. मात्र हे औषध त्यांनी स्वतः खाल्लं की कोणाच्या दबावापोटी खाल्लं याचा तपास जो आहे तो आता पुढचा पोलीस करतील. मात्र आपण बघतोय की हे जे औषध आहे ते स्वतः सेवन केल्याचं या सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे. निश्चितच ऋतिक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.